नाटकातही ज्या उत्तम काम करतात अशा अंजली पाटलांना मंचावर आमंत्रित करतो आणि आपण ठाकरे साहेबांना जे सन्मानपत्र या ठिकाणी प्रदान करणार आहोत त्याचं वाचन त्या या ठिकाणी करतील अंजली पाटील. नमस्कार. श्री शरदकृष्ण ठाकरे एक संपन्न उद्योजक, मोटर आणि पंप उत्पादनातील भारतातील सर्वाधिक 45 वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असलेले व्यक्तिमत्व म्हणजे शरदकृष्ण ठाकरे होय. आज देशातील महत्त्वाच्या लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व. शेतकरी पुत्र असलेला शरददादांचे जन्मगाव खानदेशातील धुळे जिल्ह्यातील मोराणे. लहानपणापासूनच शेतीमातीचा कष्टाचा संस्कार आपल्याला घरातूनच मिळाला. जे शिक्षण घ्यायचं ते केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या समूहाचा विकास करण्यासाठी, त्यांना विकासाचे दिवस यावेत यासाठी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि उद्योग व्यवसायात उतरलं पाहिजे या ध्येयानं आपण वाटचाल सुरू केली. सुट्टीच्या काळातही आईवडिलांसोबत शेतात कष्ट करणे आपल्याला लहानपणापासून आवडायचे. घरातूनच गांधीजींच्या विचारांचा वारसा आपल्याला मिळाला आहे आणि तो आस्थागेत आपण जपलेला आहे. गांधी विचारात श्रमाला मूल्य आहे आणि आपणही सतत श्रमाला महत्त्व देत आलात. म्हणूनच उद्योग व्यवसायात आपण अनेक नवे आयाम निर्माण केलेले आहेत. आपले गतिशील आणि परिणाम केंद्रित नेतृत्व असून मोटर आणि पंप उत्पादन उद्योगात आपण उत्कृष्टता सिद्ध केलेली आहे. उत्पादन क्षेत्रातील टिकाऊ वाढ करण्यासाठी लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील बदल आणि वाढीच्या काळात आपण कंपनीचे यशस्वी नेतृत्व केलं. ग्राहक केंद्रित उत्पादने विकसित करून, खर्च नियंत्रित करून, नवीन व्यवसाय संधी ओळखून नफा तर वाढवलाच, पण समाजाच्या सेवेसाठी सदैव आपण अग्रेसर राहिलात. म्हणूनच प्रति महिना 20,000 मोटर्स उत्पादन क्षमता आपण वाढवलेली आहे. जागतिक दर्जाची अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज उत्पादन सुविधा आपण स्थापित केलेली आहे. TUV SUD कडून EOHS अर्थात पर्यावरणीय व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा हे प्रमाणपत्र आपल्या कार्यकर्तृत्वामुळेच प्राप्त झाले आहे, ज्यात कॅनडियन स्टँडर्ड्स असोसिएशनकडून CE मार्क आणि फ्रान्सकडून CE ATEX समाविष्ट आहे. गेल्या 5 वर्षात 25%चा CAGR आपण साधलेला आहे. प्रदूषणमुक्त उत्पादन आणि संचालनात्मक प्रणाली आपण स्थापित केली आहे. आपण उच्च कार्यक्षमतेची आणि कमी ऊर्जा वापराची मोटर्स विकसित केली, ज्यामुळे ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणीय संरक्षणाला मदत झाली आहे. पर्यावरण हा आपला आवडीचा विषय आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी वीज ऊर्जा पुनଃप्राप्ती प्रणालीसह सौर ऊर्जा प्रकल्प आणि पवनचक्की स्थापन करून अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यावर आपण सदैव भर दिला आहे. दादा, आपण समाजाशी सुसंवादी आणि सहजपणे संपर्क साधता येणारी प्रतिमा निर्माण केली आहे. पंढरपूर येथील औद्योगिक तांत्रिक संस्थेसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान देऊन तेथील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना उद्योग क्षेत्रात कौशल्यपूर्ण काम करण्यास आपण सक्षम बनवलं आहे. एवढंच नाही तर गरजू होतकरू विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च आपण उचलला आहे आणि अनेक होतकरू मुलांना मदत करत आहात. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होण्याकरता सरकारी शाळांची पुनर्निर्मिती करण्यासह अनेक शाश्वत उपक्रम आपण यशस्वीपणे राबवत आहात आणि याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. कागदविरहित कारभार योजना राबवून पर्यावरणपूरक कामकाज संस्कृतीचा आपण प्रोत्साहन दिले आहे. आपल्याला आजवरच्या कार्यासाठी अनेक सन्मान मिळालेले आहेत. दादा, आपण उद्योग क्षेत्रात नावलौकिक वाढवत आहात, पण आपला उद्योग हा स्वतःपुरता नाही तर समाजाच्या हितासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आहे. हे वेळोवेळी आपण सिद्ध केलेलं आहे. उद्योग क्षेत्रामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि सतत कार्यमग्न असणाऱ्या आपण अनेक उद्योजकांचे आदर्श आहात. आपल्या यशस्वी कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि यासाठीच आपल्याला जळगावात होणाऱ्या राज्यस्तरीय मराठा उद्योजक महाअधिवेशन 2025मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोत्तम उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे. आपल्याला दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा.
धन्यवाद मॅम. आपण या मानपत्रातून शरददादांचं कार्य आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की किती विविध वेगवेगळ्या पद्धतीने शरददादा काम करत आहेत. अशा दादांना आपण या ठिकाणी आता उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. मी माननीय सतीशदादा मगर, तसंच सुपेकर साहेब, ठोंबरे साहेब, त्यानंतर मंगेशदादा सगळ्यांना विनंती करीन की आपण शरददादांचा सन्मान करूयात. आपण सुद्धा टाळ्या वाजवून सरांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात. आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोत्तम उद्योगरत्न पुरस्कार माननीय सतीशदादांच्या हस्ते या ठिकाणी. सरांचा परिवार हा गांधी विचारांवर चालणारा परिवार आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी गांधी टोपी, उपर्ण, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. मंगेशदादा, सतीशदादा मगर, सुपेकर साहेब, रामराव सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्यांनी मंचावर यावं. यानंतर मी शरददादांना विनंती करीन, शरददादांना विनंती करीन की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. माननीय शरददादा. जय जिजाऊ. खरं तर सगळ्या आयोजकांचं आणि ज्यांनी मला आजच्या सन्मानासाठी योग्य ठरलं असं त्यांचं मत झालं, ह्या सगळ्यांचं मी आभार मानतो. मी एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. त्याआधी मी जरा आजचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सतीशदादा मगर की जे ऑल इंडिया क्रेडाई असोसिएशनचे चेअरमनपद त्यांनी भूषवलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी लँड पुलिंग केलं शेतकऱ्यांना घेऊन, हे सर्व वाचल्यानंतर त्यावेळेचे अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती, त्यांनी त्यांना फोन केला की मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून. तर असे खरं तर त्यांचं काम माझ्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. कदाचित पुण्यात असल्यामुळे ते माझ्यापेक्षा जरा सोपं असेल तुम्हाला. मी धुळे जिल्ह्यातल्या मोराणे गावातल्या एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि जेव्हा मला शाळेत असताना आमचे वडील इकडे शेवटचा पेपर टाकला की आम्हाला सांगायचे हे शेत तुझं, हे शेत तुझं, हे शेत तुझं. आमच्यात कॉम्पिटिशन लावायचे ते भावांमध्ये. आणि मग त्या शेतात एप्रिल महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत 2 महिने आम्ही कपाशीचं पीक साधारण एवढं केल्यानंतर मग 7 जूनला पाऊस पडल्यानंतर आम्ही परत शाळेला जायचो. आम्हाला मामा मावशी कुठेही जायला मिळालं नाही, कुठल्या लग्नाला नाही, काही नाही. आणि मग ह्या त्यांच्या ज्या आम्हाला दिलेलं त्यांचं हे आहे की कष्ट करा. आणि मग त्या सुट्टीच्या दिवसात आम्ही आमच्या मजुरांबरोबर राबायचो, त्यांच्याबरोबर जेवण करायचो, त्यांच्याबरोबर राहायचो. आणि तिथनं माझी खरं उद्योजकता चालू झाली की मजुरांबरोबर किंवा आज आपण त्यांना कामगार म्हणतो त्यांच्याबरोबर कसं राहायचं.
त्यांच्याशी कसं जुळवून घ्यायचं, त्यांच्याकडून कसं काम करून घ्यावं, त्यांची कशी काळजी करावी, ह्या सर्व गोष्टी मी तेव्हा शिकलेलो आहे. आणि त्याच्यामुळे मी वडिलांना खूप खूप धन्यवाद देतो. नाहीतर आजकाल मी बघतो की आपली लोक प्रत्येक लग्न समारंभाला जातात आणि किती वेळ देतात हो. मी खरं तसा खूप भाग्यवान. मी माझ्या जन्मगावापासून 500 किलोमीटरवर माझी कार्यभूमी आहे. त्याच्यामुळे मला सांगणं सोपं असायचं न येण्यासाठी या सगळ्या समारंभांना. आणि हा जो वेळ मिळाला मला, ह्या वेळेचं मी खरं तर खूप चांगल्या प्रकारे यूज केला. खूप कष्ट केलेत. हे सगळं करताना माझ्या सर्व कुटुंबाची जी काही काळजी होती ती माझ्या बायकोने घेतली. ती पाचोऱ्या तालुक्यातल्या तारखेड्याची आहे. तर हे जे आहे, इथं कोणी बहिणी असतील तर त्यांनी देखील जर असं कोणी म्हणजे आपला नवरा जर एवढा कर्तृत्वान असेल किंवा त्याची काही इच्छा असेल तर जरूर तुमची बाजू घराची पूर्ण तुम्ही सांभाळून घ्या आणि त्यांना पूर्ण त्यांच्या कामात लक्ष द्यायला तुम्ही वेळ द्या. मित्र, जीवनात सगळ्यात स्केअर म्हणजे बहुमोल असं काही रिसोर्स असेल तर तो रिसोर्स म्हणजे वेळ आहे. लक्षात ठेवा, वेळ ही गेलेली कधीही कमवता येत नाही आपल्याला. गेलेला पैसा, गेलेली पद सगळं काही कमवता येतं, पण गेलेला वेळ हा आपल्याला कधीही परत कमवून आणता येत नाही. तर वेळेचं आपण लोकांनी योग्य ते व्यवस्थापन करावं, चांगला उपयोग करावा, हे मी इथं आज आवर्जून सांगेन तुम्हाला. एनिवे, आपण आता काही जण सांगत होते की शेती आणि उद्योग हे वेगळे नाहीत. प्लीज, आज ह्या वेळेस ऑर्गॅनिक शेतीसाठी आपल्याला खूप संधी उपलब्ध आहे. तर मी म्हणेन की नका तुम्ही त्या दुसऱ्या उद्योगात जाऊ की जिथं खूप कॉम्पिटिशन आहे, खूप धडपड आहे आणि तिथं यश मिळणं थोडंसं कठीण आहे. पण तुमच्याकडे जर शेती असेल तर त्या शेतीमध्ये तुम्ही ऑर्गॅनिक जर काही पिकवलं तर तुम्हाला जास्त त्याच्यात संधी आहे. कारण मी आज सकाळी जैन कृषी नाही संशोधन केंद्रात इथं जाऊन आलो आणि तिथं पाहिल्यानंतर मला वाटलं की अरे आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसमोर सर्व संधी उपलब्ध आहे. एनिवे, मी थोडंसं माझ्याबद्दल सांगितलं, अजून थोडं सांगीन. आता मी मूळ याला येईन की मी उद्योजक कसा बनलो आणि कसं यश मिळवलं. तर मी माझं BE मेकॅनिकल 1975 साली पासआउट आहे मी. म्हणजे आज मला 50 वर्ष माझं इंजिनिअरिंग पासआउट होऊन झालेले आहेत. वय सांगायचं नसतं. तर मी बजाज ऑटोमध्ये कामाला लागलो आणि मी सारखा विचार करायचो की अरे यार, आपण तर मालक होतो आत्तापर्यंत. शेती आपल्याबरोबर शेतमजूर काम करत होते. इथं कुठे मी आलो नोकरी घेऊन आणि नोकर बनलो. खरं सांगतो, मला हे माझ्या मनात ती खंत होती. मला सारखं वाटत होतं की आपण काहीतरी स्वतःचं करावं. आणि मग
बघा लकही लागतं थोडंसं आणि आपली रिस्क घ्यायची जरा आपल्यात गुण असावा लागतो. तर मला बजाज ऑटोमध्ये 1.5 वर्ष झालं असेल. मी चांगल्या डिपार्टमेंटला होतो. टूल रूम आत्ताचं R&D म्हणतात त्याला. आणि माझ्या एका मित्राचं माझे बॅचमेट होता तो त्याने फॉन्ड्री टाकली होती सोलापूरला आणि त्याला काही ती फॉन्ड्री चालू करता येत नव्हती. त्याने मला बोलवलं, तू येतोस का आणि मला मदत कर आणि माझ्या उद्योगात तू पण समाविष्ट हो. मी दुसऱ्या दिवशी एवढी चांगली नोकरी रेजिग्नेशन दिला आणि सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यानंतर कळलं की तिथं दूध मिळत नाही, तिथं पाणी नसतं, अतिशय उजाड असं वैरान म्हणजे एकदम सोलापूर तेव्हाचं 77 सालचं बोलतो आहे मी. आणि अजून एक म्हणजे असं आहे की मी 19 फेब्रुवारी महाराजांचा जन्मदिवस त्या दिवशी सोलापूरला गेलो आहे. तर ते सगळं पाहिल्यानंतर तरी मी डगमगलो नाही. पुणे आजकाल उलटं आहे. सगळे खानदेशातली मुलं पुण्यात कसं जाता येईल किंवा पुण्यात मुलगा असेल तरच मी लग्न करीन असे सांगणाऱ्या मुली पण असतात. तर हे सगळं डावलून मी सोलापूरला गेलो की जिथं एकही उद्योग नव्हता. ही एकच फॉन्ड्री चालू केलेली होती. तर मित्र, ह्या फॉन्ड्रीत मी व्यवस्थित सुरळीत चालू करून दिली त्याला. त्याच्यानंतर मी माझी स्वतःची कंपनी काढली 1981 साली. आणि आज माझ्या कंपनीचे जवळजवळ 6,000 प्रॉडक्ट्स आम्ही करतो. माझ्याकडे जवळजवळ 5,000 प्रकारचे म्हणजे कस्टमर मिक्स आहे माझ्याकडे. सगळे मल्टीनॅशनल माझे कस्टमर्स आहेत. कुठलीही कंपनीचं नाव घ्या पुण्यातल्या किंवा भारतातल्या की इवन मी एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट आम्ही मिडल ईस्ट असेल, जर्मनी असेल, USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सगळीकडे एक्सपोर्ट करतो. अतिशय निश प्रॉडक्ट म्हणजे नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट आहेत. मी कुठल्याही फार म्हणजे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये गेलो नाही. आणि माझे प्रॉडक्ट हे ONGC असेल, ऑइल अँड गॅस असेल, इंडियन नेव्ही, इंडियन रेल्वे आणि शुगर फॅक्टरी ठोंबरे साहेबांना माहिती आहे. अशा खूप ठिकाणी मोटर्स जातात आमच्या. आता पंप हा विषय मी थोडा मागे टाकला आहे. त्याच्यात फार माझं हे नाही आहे म्हणजे फोकस नाही आहे. तर असे नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट केल्यामुळे हे कसं शक्य झालं तर मी समाजाची व्याख्या पहिल्यापासून अशी करून टाकली आहे की माझा सप्लायर, माझे एम्प्लॉईज आणि माझे कस्टमर्स हाच माझा समाज. या समाजाच्या बाहेर मी कधीही गेलेलो नाही आहे. मी कुठल्याही तुम्ही झेंडे घ्यायचं म्हटलं बघा कोणतरी कोणाचाही झेंडा घेतला नाही किंवा झेंडेवाल्यापासून लांब राहिलो मी. ओके. तर हे खरं आहे आणि आपण सगळे हे आवर्जून टाळा. वेळ व्यवस्थित वापरा. कॉम्पिटिशन खूप आहे. मागचं वर्ष अतिशय वाईट होतं. पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग इंडस्ट्रीसाठी, केमिकल, फार्मास्युटिकल सगळ्यांसाठी वाईट होतं. हे वर्षही वाईट असणार आहे. मग अशा वेळेस कॉम्पिटिशनमध्ये काय करायला पाहिजे हा फ्लेक्झिबिलिटी आम्ही खूप दाखवली. माझ्या मुलाने आता तो बघतो बऱ्याच गोष्टी. मी आता जरा मागे हे करतो आणि हे जे स्थित्यंतर आहे एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत हे अतिशय व्यवस्थित करा. जी लोक माझ्या वयाची असतील त्यांनी कुठेही ढवळढवळ करू देऊ नका. आत्ताची पिढी अतिशय फास्ट आहे, व्यवस्थित डिसिजन्स घेतात. त्यांना तुम्ही स्वायत्त द्या आणि त्यांना पुढे त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या. मे बी तो किंवा ती चुकीचं असेल
चूक करू द्या, चुकातनं शिकायचं असतं आपण सगळ्यांनी. आणि उद्योजक हा चुकातनंच शिकत असतो हे लक्षात ठेवा. चुका करायला घाबरू नका, परंतु डिसिजन घ्यायला तत्पर राहा. डिसिजन घेणं फार महत्त्वाचं आहे. सॉरी, थांबा, काही महत्त्वाचं आहे का मी सांगतो तुम्हाला. ओके, आणि बंद करतो 1 मिनिट. एनिवे, डिसिजन याच्यासाठी घ्या की कुठल्या चांगल्या संधी जाऊ नये आपल्यातनं. म्हणजे जसं की माझे मित्र बरेच रेड्डी आहेत हैदराबादचे, की ज्यांनी सोलापुरात केमिकल्स फार्मास्युटिकल कंपन्या टाकल्या आहेत. तर ह्या लोकांचं मी जे बघतो ते इतके फास्ट डिसिजन घेतात आणि ते रिस्क पण घेतात बिझनेसमध्ये. आणि ती रिस्कमध्ये काही झालं तर ते परत आपल्याप्रमाणे करून घ्यायलाही त्यांना कसं जमतं माहीत नाही. पण खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे या रेड्डी लोकांकडनं. ठीक आहे, ओके. मला इथं आपण बोलवलं, आपलं नियोजकांचं खूप खूप आभार. आणि आपण सर्वांनी माझी वाटचालीची कथा ऐकून तुमच्यापैकी कोणी अगर याच्यातनं प्रेरित होत असेल आणि चांगला उद्योजक होत असेल तर मी समजेन की माझं व्याख्यान यशस्वी झालं. मला खूप बोलायचं होतं खरं, पण एनिवे कोणालाही काही असेल तर माझा नंबर घ्या, मी नक्की तुमच्याशी बोलीन, वेळ देईन तुम्हाला. आणि मी माझं भाषण संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद ठाकरे सर. आणि क्षमा करा, खरं तर वेळ का कमी आहे हे पण एक सांगतो. आणि जसं आता ठाकरे सरांनी सांगितलं की मला बोलायचं आहे, तर उद्योग कक्षाच्या वतीने असे स्वतंत्र व्याख्यानाचे कार्यक्रम आपण पुढे घेणार आहोत. आणि ठाकरे साहेबांना मी विनंती करीन, सर पुढच्या वेळेस आपण अति स्पेशल तुमचं एक ट्रेनिंग आपण या ठिकाणी ठेवूया.